फायनली आमच्या ट्रिपचं शेवटचं देवदर्शन म्हणजे खाटू श्यामजींचं दर्शन करून आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाकडे, कारण आम्हाला एक दिवस आमचा पूर्ण प्रवासामध्येच जाणार होता. त्यामुळे मग आम्हाला परतीचा प्रवास करायला सुरुवात करणं गरजेचं होतं, कारण मग इथून जाऊन परत आहोंना ऑफिस होतं दुसऱ्या दिवशी, मग त्यांचा आराम नसता झाला म्हणून एक दिवस आधी आम्हाला घरी जाणं गरजेचं होतं. त्यामुळे आम्ही निघालो आणि मग हा पूर्ण दिवस आमचा ट्रॅव्हलिंगमध्येच गेला, खाण्यापिण्यातच गेला, कारण आम्ही काही फिरलो तर नाही बाकीचं काही, पण जे काही भूक लागली तर खायचं आणि चालायचं असं आमचं चालू होतं. तर फर्स्टली राजस्थानमधून मग आम्ही गुजरातमध्ये आलो आणि गुजरातमधून मग महाराष्ट्रामध्ये आलो. तसं तर आम्ही 4 राज्य फिरलो. सगळ्यात अगोदर महाराष्ट्र, मग मध्य प्रदेश, मग राजस्थान आणि मग गुजरात आणि त्यानंतर परत महाराष्ट्र, असं 5 राज्य फिरून आमची ही गाडी आलेली. आणि तिच्या अवतारावरूनच मला समजत असेल की गाडी किती जास्त फिरली आहे. तर त्यानंतर मग मी खाटू श्यामजींवरून मूर्ती वगैरे आणलं होतं आमच्या समोरच्या ताईंसाठी. मग मी त्यांच्या इथं ती द्यायला गेले होते, तर त्यांनी त्याचं मस्त स्वागत वगैरे केलं, औक्षण करून मूर्ती घरात घेतली. त्यानंतर मग आहोंनी पण गाडी क्लीन करून वगैरे आणली होती, म्हणजे धुवून वगैरे साफ करून. मग जे जे काही देवदर्शनावरून प्रत्येक देवावरून मी एक तरी वस्तू गाडीसाठी आणली होती, तर त्या सगळ्या वस्तू बांधल्या ह्याला गाडीला, आणि महाकालचा धागा वगैरे पण बांधला स्टेअरिंगला. त्यानंतर खाटू श्यामजींवरून मी जे स्टिकर आणलं होतं गाडीला लावण्यासाठी ते पण काढून घेतलं. एकदम पेशंटली हळूवारपणे करायचं असतं हे, नाहीतर मग सगळं ते बिघडून जातं. आणि खूप हळूहळू ते सगळं काढून मी फायनली ते स्टिकर गाडीला चिटकावलं. असं म्हणतात ज्या गाडीवर हे स्टिकर असतं ना, तर ती गाडी राहत नाही, ती श्यामबाबांचा रथ बनते आणि श्यामबाबा स्वतः त्याला चालवतात, त्यामध्ये असणाऱ्यांचे रक्षण करतात. त्यामुळे मी आवर्जून हे गाडीसाठी स्टिकर आणलं होतं आणि फायनली ते गाडीला लावून घेतलं. जिथे आमच्या 8 दिवसाच्या ट्रिपचा प्लॅन होता तिथे आम्ही 5 दिवसाची ट्रिप करून 6व्या दिवशी घरी आलो होतो, कारण 2-3 होते. एक तर आमचा महाकालमध्ये एक दिवस पूर्ण वाया गेला होता आणि दुसरं म्हणजे आहोंच्या सुट्टीचा पण प्रॉब्लेम होता. ज्या दिवशी आम्ही घरी आलो त्या दिवशी पूर्ण दिवसभर आहोंना सुट्टीच होती, पण आराम करता आला. जर नेक्स्ट डेला आलं असतं तर त्यांना लगेच पहाटे तिकडून येऊन लगेच ऑफिसला जॉईन व्हावं लागलं असतं. त्यामुळे आम्ही एक दिवस त्यांना आराम करता येईल अशा पद्धतीनेच घरी येण्याचा निर्णय घेतला आणि अशा पद्धतीने सुखरूप पार पडली आमची ही देवदर्शनाची ट्रिप.